एक्सप्लेनेशन परेल, वरई आणि प्रभादेवी या तिन्ही भागात कापड गिरण्या जास्त आहेत. 35 जवळ आरे कॉलनी येथे दुग्ध प्रक्रिया व दूध शीतकरण उद्योग चालतो. आन्सर 1 गोरेगाव. एक्सप्लेनेशन गोरेगाव जवळ आरे कॉलनी येथे दुग्ध प्रक्रिया व दूध शीतकरण उद्योग चालतो. 36 येथे आन्सर 1 कुर्ला. एक्सप्लेनेशन कुर्ला येथे मोटारीचे सुटे भाग निर्मिती उद्योग महत्वाचा आहे. आन्सर 4 34 या भागात कापड गिरण्या जास्त आहेत. आन्सर 4 यापैकी सर्वच. द करेक्ट ऑप्शन इज 4 यापैकी सर्वच, ऑल ऑफ द अबव, बिकॉज ऑल द लिस्टेड लोकेशन. आन्सर 1 बृहन्मुंबई. एक्सप्लेनेशन बृहन्मुंबई मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. 40 अंतर्गत वाहतुकीसाठी उपनगरी बस व ट्रेन. आन्सर 3 बृहन्मुंबई. एक्सप्लेनेशन बृहन्मुंबई येथे अंतर्गत वाहतुकीसाठी उपनगरी बस व ट्रेनची सतत ये जा चालू असते. 41 जलवाहतूक चालणारी बंदरे. आन्सर 4 यापैकी सर्वच. आन्सर 4 यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन दादर व कुर्ला, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ही बृहन्मुंबईतील मुख्य लोहमार्ग स्थानके आहेत. 43 सर्वाधिक परकीय व्यापार होणारे बंदर. आन्सर 1 मुंबई. एक्सप्लेनेशन मुंबई हे भारतातील सर्वाधिक परकीय व्यापार होणारे बंदर आहे. 44 वांद्रे ते वरळी मार्ग. आन्सर 1 सागरी. एक्सप्लेनेशन वांद्रे ते वरळी यांना जोडणारा सागरी सी लिंक मार्ग सुरू झाला आहे. 45 आंतरराष्ट्रीय व्यापाराची बाजारपेठ. आन्सर 4 मुंबई. एक्सप्लेनेशन मुंबई येथे आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. 46 धान्याची बाजारपेठ. आन्सर 1 मुंबई. एक्सप्लेनेशन मुंबई शहरातील दाणा बाजार ही धान्याची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. 47 भाजीपाला बाजार व फुलं बाजार. आन्सर 4 यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन महात्मा फुले मंडई दादर आणि भायखळा येथील भाजीपाला बाजार व फुलं बाजार प्रसिद्ध आहेत. 48 जवेरी बाजार कशासाठी प्रसिद्ध. आन्सर 1 सोने व हिरे. एक्सप्लेनेशन मुंबईतील जवेरी बाजार हा सोने व हिरे यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. 49 युरोपी संस्कृतीचा प्रभाव. आन्सर 1 मुंबई. एक्सप्लेनेशन मुंबई येथील जीवनावर युरोपी संस्कृतीचा प्रभाव आढळतो. 50 विविध संस्कृतीचे लोक. आन्सर 1 बृहन्मुंबई. एक्सप्लेनेशन बृहन्मुंबई येथे अनेक पंथांचे व धर्मांचे, विविध भाषा बोलणारे, अनेक व्यवसाय करणारे, अनेक संस्कृतीचे लोक राहतात. 51 उंच इमारती. आन्सर 1 मुंबई. एक्सप्लेनेशन मुंबई शहरात जागेची कमतरता असल्याने येथे लोक अनेक मजली उंच इमारतीत राहतात. 38 साबण व सुवासिक तेल निर्मिती. आन्सर 3 1 व 2 दोन्ही. एक्सप्लेनेशन शिवडी आणि विक्रोळी या दोन्ही ठिकाणी साबण व सुवासिक तेल निर्मिती केली जाते. 39 देशाची आन्सर 1 कांदिवली. एक्सप्लेनेशन बृहन्मुंबईमधील कांदिवली येथे ट्रॅक्टर निर्मिती उद्योग चालतो.
आन्सर 2 धारावी. एक्सप्लेनेशन धारावी ही मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. 53 गेटवे ऑफ इंडिया येथे आहे. आन्सर 1 मुंबई. एक्सप्लेनेशन गेटवे ऑफ इंडिया मुंबई शहरात स्थित आहे. 54 ताजमहाल हॉटेलची इमारत येथे आहे. आन्सर 1 मुंबई. एक्सप्लेनेशन प्रसिद्ध ताजमहाल हॉटेलची इमारत मुंबईत आहे. 55 छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय येथे आहे. आन्सर 1 मुंबई. एक्सप्लेनेशन छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मुंबईत आहे. 56 छत्रपती शिवाजी टर्मिनसची इमारत येथे आहे. आन्सर 4 मुंबई. एक्सप्लेनेशन छत्रपती शिवाजी टर्मिनस सीएसटी ही ऐतिहासिक इमारत मुंबई शहरात आहे. 57 जहांगीर आर्ट गॅलरी तारापूरवाला मत्स्यालय येथे आहे. आन्सर 3 मुंबई. एक्सप्लेनेशन जहांगीर आर्ट गॅलरी आणि तारापूरवाला मत्स्यालय दोन्ही मुंबईत आहेत. 58 महाराष्ट्रातील कोणत्या शहरात शेरीफ पद आहे? आन्सर 2 मुंबई. 59 ही ठिकाणे मुंबईत आहे. आन्सर 4 यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन चौपाटी, डिस्नेलँड, वॉटर किंगडम, एसएल वर्ल्ड सारखे पार्क आणि वॉटर पार्क ही ठिकाणे मुंबईत किंवा मुंबईजवळ आहेत. 60 मढ व वर्सोवा येथील प्रसिद्ध आहेत. आन्सर 2 समुद्रकिनारे. एक्सप्लेनेशन मढ आणि वर्सोवा येथील समुद्रकिनारे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. 61 इंग्लंडचा राजा यास पोर्तुगीजांनी मुंबई भेट दिले. आन्सर 2 दुसरा. एक्सप्लेनेशन इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याला पोर्तुगीजांनी मुंबई भेट आंदण म्हणून दिले होते. 62 1668 मध्ये दुसऱ्या चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीस हे बेट वार्षिक पाऊंड भाड्याने दिले. आन्सर 110. एक्सप्लेनेशन 1668 मध्ये राजा चार्ल्स दुसरा याने मुंबई भेट ईस्ट इंडिया कंपनीला वार्षिक 10 पौंडाच्या भाड्याने दिले. 63 भारतातील कापड गिरणी मुंबई येथे सुरू झाली होती. आन्सर 1 पहिली. एक्सप्लेनेशन भारतातील पहिली कापड गिरणी कावसजी दावर यांनी मुंबईत सुरू केली होती. 64 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान सुरू झाली. आन्सर 1 पहिली. एक्सप्लेनेशन 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. 65 मध्ये सुएझ कालवा सुरू झाल्यानंतर मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार ठरले. आन्सर 1869. एक्सप्लेनेशन 1869 मध्ये सुएझ कालवा सुरू झाल्यामुळे मुंबई बंदराचे महत्त्व वाढले आणि ते भारताचे प्रवेशद्वार मानले जाऊ लागले. 66 क्षेत्रफळाचा विचार करता हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा ठरतो. आन्सर 1 मुंबई शहर. एक्सप्लेनेशन क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे. 67 हा मुंबई बेटावरील सर्वात उंच परिसर होय. 68 मुंबई विद्यापीठात यांनी शिक्षण घेतले. आन्सर 4 यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन न्यायमूर्ती रानडे, फिरोजशहा मेहता आणि गोपाळकृष्ण गोखले या सर्वांनी मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेतले. 69 मुंबई विद्यापीठात यांनी शिक्षण घेतले नाही. आन्सर 4 रवींद्रनाथ टागोर. एक्सप्लेनेशन लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि इतर नमूद केलेल्या व्यक्तींनी मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतले होते. रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षण घेतले नव्हते. 70 मुंबई येथे रोखे बाजारला स्थापन झाला. आन्सर 31855. एक्सप्लेनेशन मुंबई शेअर बाजार BSE 1875 मध्ये स्थापन झाला, परंतु रोखे बाजाराची सुरुवात 1850च्या दशकात झाली होती. दिलेल्या पर्यायांपैकी 1855 हा सर्वात जवळचा आणि योग्य पर्याय आहे. आन्सर 2 मुंबई. एक्सप्लेनेशन मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे जिथे शेरीफ हे पद अस्तित्वात आहे. हे पद मुख्यतः औपचारिक आणि गैर कार्यकारी आहे. 68
प्रश्न असा आहे की मुंबई विद्यापीठात कोणी शिक्षण घेतले नाही. पर्याय 1 न्यायमूर्ती रानडे, 2 फिरोजशाह मेहता आणि 3 गोपाळ कृष्ण गोखले हे तिन्ही मान्यवर एल्फिन्स्टन कॉलेजचे विद्यार्थी होते, जे त्याकाळी मुंबई विद्यापीठाशी संलग्न होते. त्यामुळे या तिघांनीही मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतले होते. म्हणून यापैकी सर्वच हे उत्तर योग्य आहे, कारण या तिघांपैकी कोणीही असे नाही ज्यांनी शिक्षण घेतले नाही. आन्सर मुंबई. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1885 मध्ये मुंबई येथे भरले होते. या अधिवेशनात एकूण 72 प्रतिनिधींनी भाग घेतला होता. एक्सप्लेनेशन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोवालिया टँक येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत भरले होते. 73 गवालिया टँक ऑगस्ट क्रांती मैदान येथे आहे. आन्सर 1 मुंबई. एक्सप्लेनेशन. गवालिया टँक मैदान, जे आता ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून ओळखले जाते, ते मुंबई शहरात आहे. याच मैदानावरून महात्मा गांधींनी छोडो भारत आंदोलनाची घोषणा केली होती. 74 या संस्था मुंबईतच स्थापन झाल्या. आन्सर 4 यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन. 1 रॉयल एशियाटिक सोसायटी 1805. आन्सर 1 मुंबई. गवालिया टँक ऑगस्ट क्रांती मैदान मुंबई येथे आहे. 73 रॉयल एशियाटिक सोसायटी आणि स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्था. आन्सर 4 यापैकी सर्वच. रॉयल एशियाटिक सोसायटी 1805, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी 1848 आणि ज्ञानप्रसारक सभा 1848 या सर्व संस्था मुंबईतच स्थापन झाल्या. 74 मुंबईत स्थापन न झालेली संस्था. आन्सर 4 मानवधर्म सभा 1848. मानवधर्म सभा 1848 ही संस्था मुंबईत स्थापन झाली नाही. बॉम्बे असोसिएशन 1852, सर जे स्कूल ऑफ आर्ट्स 1857 आणि प्रार्थना समाज 1867 या संस्था मुंबईत स्थापन झाल्या होत्या. 75 मुंबईत स्थापन न झालेली संस्था. आन्सर 3 मित्रमेळा 1900. मित्रमेळा 1900 ही संस्था मुंबईत स्थापन झाली नाही. आर्य समाज 1875, थिओसॉफिकल सोसायटी 1875 आणि बॉम्बे असोसिएशन 1852 या संस्था मुंबईत स्थापन झाल्या होत्या. 76 विभूती क्षेपणास्त्रवाहू बोट. आन्सर 1 पहिली. विभूती ही संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली क्षेपणास्त्रवाहू बोट माझगाव डॉक मुंबई येथेच बांधण्यात आली. 77 मुंबई विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविणारे. आन्सर 4 यापैकी सर्वच. रा. गो. भांडारकर, न्यायमूर्ती नारायणराव चंदावरकर आणि न्यायमूर्ती एम.सी. शागला यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले आहे. 78 मशिदींच्या क्षेत्राप्रमाणे जोड्या लावा. आन्सर 3 3 2. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. 1 अ झकेरिया मशीद 3 मांडवी. 2 ब सातमाड मशीद आय मशीद बंदर. आणि 3 क जुम्मा मशीद आय व्ही शेख मेमन स्ट्रीट. दोन. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण तालुके. आन्सर 3 3. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 3 तालुके आहेत.
अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला. 3. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या अरबी समुद्र आहे. आन्सर 2. पश्चिमेला. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. 4. 1. मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. आन्सर 3. वांद्रे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण वांद्रे, बांद्रा येथे आहे. 2. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण तालुके. फोर 4. मुंबई उपनगर जिल्ह्याची सरासरी उंची. आन्सर 1,150 ते 250. मुंबई उपनगर जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची 150 ते 250 मीटर आहे. 5. मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रमुख नद्या. आन्सर 4. यापैकी सर्वच. मुंबई उपनगर जिल्ह्यात दहिसर, पोयसर आणि मिठी या सर्व प्रमुख नद्या आहेत. 6. नद्यांचा उगम. आन्सर 4. यापैकी सर्व. दहिसर, पोयसर आणि मिठी या सर्व नद्यांचा उगम कान्हेरी डोंगर भागात होतो. 7. पावसाची वार्षिक सरासरी. आन्सर 1,250. मुंबई उपनगर जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी 250 सेंटीमीटर इतकी आहे. 8. पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्रोत. आन्सर 4. यापैकी सर्वच. तुळशी तलाव, विहार तलाव आणि पवई तलाव हे मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्ह्यांच्या पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्रोत आहेत. 9. माशांची पकड. आन्सर 4. यापैकी सर्वच. जिल्ह्यात बोंबील, शिंगाडा आणि रावस या सर्व माशांची पकड केली जाते. 10. रासायनिक खतांचा कारखाना. आन्सर 1. चेंबूर. चेंबूरजवळ रासायनिक खतांचा कारखाना आहे. 11. चित्रनगरी, फिल्म सिटी. आन्सर 1. गोरेगाव. गोरेगाव येथे चित्रनगरी फिल्म सिटी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. 12. मरोळ येथील ठिकाण. आन्सर 1. औद्योगिक वसाहत. जिल्ह्यात मरोळ येथे औद्योगिक वसाहत आहे. 13. मुंबई उपनगर जिल्हा. आन्सर 4. यापैकी सर्वच. अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला या 3 तालुक्यांचा मिळून मुंबई उपनगर जिल्हा बनला आहे. 14. सांताक्रुझ येथील ठिकाण. आन्सर 1. विमानतळ. सांताक्रुझ येथे विमानतळ आहे. 15. भाभा अणुसंशोधन केंद्र. आन्सर 1. मुंबई. भाभा अणुसंशोधन केंद्र ही महत्त्वाची संस्था मुंबई येथे आहे. 16. टाटा सामाजिक शास्त्रे संस्था TISS. आन्सर 3. मुंबई. टाटा सामाजिक शास्त्रे संस्था TISS मुंबई येथे आहे. 17. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अध्ययन संस्था. आन्सर 1. मुंबई. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अध्ययन संस्था मुंबई येथे आहे. 18. सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान. आन्सर 1. माउंट मेरी. माउंट मेरी हे सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान आहे. आन्सर 1. जोगेश्वरी. जोगेश्वरीची लेणी मुंबईत जोगेश्वरी येथे आहेत. 20. नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय. आन्सर 2. वाशी. नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय वाशी येथे आहे. 21. चले जाव चळवळ. आन्सर 3. 1942. 1942 साली चले जाव क्विट इंडिया चळवळ मुंबईत सुरू झाली. 22. मुंबई महाराष्ट्राची राजधानी. आन्सर 4. 1960. 1960 पासून मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनली. 23. मुंबईत रस्त्यात डावीकडून चालण्याचा नियम. आन्सर 1. 1857. सन 1857 साली मुंबईत रस्त्यात डावीकडून चालण्याचा नियम जारी करण्यात आला. जे. स्कूल ऑफ आर्ट्स. आन्सर 1. 1823. सन 1823 साली जे. स्कूल ऑफ आर्ट्स सुरू करण्यात आले. 25. इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना. आन्सर 3. 1885. सन 1885 साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली.
26 मुंबईत पहिल्या मोटार कारचे आगमन. आन्सर 1187. सन 1897 साली मुंबईत पहिल्या मोटार कारचे आगमन झाले. 27 पहिला भारतीय चित्रपट. आन्सर 1913. सन 1913 साली पहिला भारतीय चित्रपट राजा हरिश्चंद्र मुंबईत प्रदर्शित करण्यात आला. 28 एअर इंडियाची स्थापना. आन्सर 1948. सन 1948 साली एअर इंडियाची स्थापना झाली. 29 विधान भवन. आन्सर 2 मुंबई. विधान भवन मुंबई येथे आहे. 30 गेट वे ऑफ इंडिया. आन्सर 21911. गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू अपोलो बंदर येथे 1911 मध्ये उभारण्यात आली. 31 ताजमहाल हॉटेल उभारणी. आन्सर 410904. ताजमहाल हॉटेल 1904 मध्ये जमशेदजी टाटा यांनी उभारली. 32 ताजमहाल हॉटेल दहशतवादी हल्ला. आन्सर 1261122008. 26 नोव्हेंबर 2008 रोजी ताजमहाल हॉटेल दहशतवादी हल्ल्यात क्षतिग्रस्त झाले होते. 33 जहांगीर आर्ट गॅलरी. आन्सर 21952. 1952 मध्ये कावसजी जहांगीर यांनी स्वखर्चाने जहांगीर आर्ट गॅलरी ही सुंदर वस्तू बांधली. 34 मरीन ड्राईव्हची निर्मिती. आन्सर 31940. मरीन ड्राईव्हची निर्मिती 1940 च्या सुमारास झाली. 35 तारापोरवाला मत्स्यालय. आन्सर 11951. 1951 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते तारापोरवाला मत्स्यालय या वास्तूचे उद्घाटन झाले. 1 नागपूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. आन्सर 1 नागपूर. नागपूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण नागपूर होय. 2 नागपूर जिल्ह्यात एकूण तालुके. आन्सर 114. नागपूर जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. 3 नागपूर जिल्ह्यात टेकड्या. आन्सर 4 यापैकी सर्वच. आन्सर 11823. सन 1823 साली जे स्कूल ऑफ आर्ट्स सुरू करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात एकूण तालुके. आन्सर 114. नागपूर जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत ज्यांची नावे प्रतिमेमध्ये दिली आहेत. 1 नागपूर शहर. 2 काउंटी. 3 नागपूर ग्रामीण. 4 सावनेर. 5 काटोल. 6 कुही. 7 रामटेक. 8 हिंगणा. 9 नरखेड. 10 उमरेड. 11 विवापूर. 12 मौदा. 13 पारशिवणी आणि 14 कळमेश्वर. 1 2 आन्सर 1 नागपूर. एक्सप्लेनेशन. नागपूर जिल्ह्याचे मुख्यालय नागपूर हेच आहे, त्यामुळे मुख्य ठिकाण नागपूर आहे. 2 नागपूर जिल्ह्यात एकूण तालुके. आन्सर 1 14. एक्सप्लेनेशन. नागपूर जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत ज्यात नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण यांचा समावेश आहे. 3 नागपूर जिल्ह्यात या टेकड्या आढळतात. आन्सर 4 यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन. नागपूर जिल्ह्यात मनसर टेकड्या, अंबागड टेकड्या, आगपेटी टेकड्या, पिपरडोल टेकड्या आणि जांबगड टेकड्या या सर्व टेकड्या आढळतात. 4 नागपूर जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार विभाग पडतात. आन्सर 2 3. एक्सप्लेनेशन. नागपूर जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार 3 विभाग पडतात. 5 नागपूर जिल्ह्यात हे प्राकृतिक विभाग आहेत. आन्सर 4 यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन. नागपूर जिल्ह्यात मध्य व पूर्वेकडील मैदानी प्रदेश, उत्तरेकडील डोंगराळ प्रदेश आणि पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश हे सर्व प्राकृतिक विभाग आहेत. 6 नागपूर जिल्ह्यात ही मुख्य नदी आहे. आन्सर 1 कन्हान. एक्सप्लेनेशन. नागपूर जिल्ह्यात कन्हान ही मुख्य नदी आहे. 7 कन्हान नदीचा उगम उत्तरेस राज्यात झाला आहे. आन्सर 2 मध्य प्रदेश. एक्सप्लेनेशन. कन्हान नदीचा उगम उत्तरेस मध्य प्रदेश राज्यात झाला आहे. 8 कन्हान नदीच्या या उपनद्या आहेत. आन्सर 4 यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन. कन्हान नदीच्या सांड, कोलार आणि नाग या सर्व उपनद्या आहेत.
9. नागपूर जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे असते. आन्सर 3. उष्ण व कोरडे. एक्सप्लेनेशन. नागपूर जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे असते. 10. नागपूर जिल्ह्यातील वनांत आहेत. आन्सर 4. यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन. नागपूर जिल्ह्यातील वनांत साग, सालई, शिसवी, ऐन, टेंभुर्णी, मोह, पळस, खैर आणि बाभूळ ही सर्व झाडे आढळतात. 11. नागपूर जिल्ह्यातील वनांत प्राणी आहेत. आन्सर 4. यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन. नागपूर जिल्ह्यातील वनांत वाघ, हरिण आणि ससा हे सर्व प्राणी आढळतात. 12. नागपूर जिल्ह्यात खनिजांचे साठे आहेत. आन्सर 2. लोह. एक्सप्लेनेशन. आन्सर 4. यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन. नागपूर जिल्ह्यात कामठी, सिलेवारा, पाटणसावंगी आणि उमरेड या सर्व ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी आहेत. 14. मॅंगनीजच्या खाणी या ठिकाणांजवळ आहेत. आन्सर 4. यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन. मॅंगनीजच्या खाणी कांद्री, मनसळ, रामडोंगरी, कादेगाव, खापा, गुमगाव आणि पारशिवनी या सर्व ठिकाणांजवळ आहेत. 15. नागपूर शहराला पाणीपुरवठा. आन्सर 1. नागपूर. एक्सप्लेनेशन. नागपूर शहराला गोरेवाडा तलावातून तसेच पेंच, कन्हान आणि वेणा या नद्यांपासून पाणीपुरवठा केला जातो. 16. नागपूर जिल्ह्यात धान जास्त घेतली जाते. आन्सर 4. यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन. नागपूर जिल्ह्यात मौदा, कुही, रामटेक आणि भिवापूर या सर्व तालुक्यात धान, भात जास्त घेतली जाते. 17. नागपूर जिल्ह्यात प्रमुख रब्बी पिके. आन्सर 4. यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन. नागपूर जिल्ह्यात गहू, ज्वारी आणि हरभरा ही सर्व प्रमुख रब्बी पिके आहेत. 18. नागपूर जिल्हा प्रसिद्ध आहे. आन्सर 1. संत्र्यांसाठी. एक्सप्लेनेशन. नागपूर जिल्हा संत्र्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. 19. नागपूर जिल्ह्यातील संत्र्याच्या बागा. आन्सर 4. यापैकी सर्व. एक्सप्लेनेशन. नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल आणि कळमेश्वर या सर्व तालुक्यात संत्र्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. 20. नागपूर जिल्ह्यात संत्र्यांच्या बागा. आन्सर 4. यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन. नागपूर जिल्ह्यात सावनेर, नागपूर आणि हिंगणा या तालुक्यातही काही प्रमाणात संत्र्यांच्या बागा आहेत. 21. गिरण्या नागपूरजवळ कन्हान येथे आहेत. आन्सर 1. कागदाच्या. एक्सप्लेनेशन. कागदाच्या गिरण्या नागपूरजवळ कन्हान येथे आहेत. 22. प्रश्न अपूर्ण. आन्सर 4. यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन. प्रश्न अपूर्ण आहे, परंतु उपलब्ध पर्यायांपैकी सर्वच रसायने, टेलिव्हिजन, मोटारीचे सुटे भाग नागपूर जिल्ह्यातील उद्योगांशी संबंधित असू शकतात. 23. नागपूर जिल्ह्यात आन्सर 4. यापैकी सर्वच. जवळजवळ सर्व प्रकारचे कारखाने जसे की रसायने, टेलिव्हिजन आणि मोटारीचे सुटे भाग नागपूर जवळ आहेत. 23. नागपूर जिल्ह्यात हे लोहमार्ग आहेत. आन्सर 4. यापैकी सर्वच. नागपूर जिल्ह्यात मुंबई ते कोलकाता, चेन्नई ते दिल्ली, नागपूर ते छिंदवाडा आणि नागपूर ते चंद्रपूर हे सर्व लोहमार्ग आहेत. 24. जवळ सोनेगाव येथे मोठे विमानतळ आहे. आन्सर 1. नागपूर. नागपूर जवळ सोनेगाव येथे मोठे विमानतळ आहे. 25. नदीच्या काठी वसलेले नागपूर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. आन्सर 1. नाग.
नाग नदीच्या काठी वसलेले नागपूर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. 26. येथे प्राणीसंग्रहालय, वस्तुसंग्रहालय, उच्च न्यायालय, सीताबर्डी किल्ला, विधान भवन, रिझर्व्ह बँक, रमण विज्ञान केंद्र, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्र आहे. आन्सर 2. नागपूर. नागपूर येथे प्राणीसंग्रहालय, वस्तुसंग्रहालय, उच्च न्यायालय, सीताबर्डी किल्ला, विधान भवन, रिझर्व्ह बँक, रमण विज्ञान केंद्र, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्र आहे. 27. येथे हातमागावर कापड विणले जाते. आन्सर 2. विवापूर. विवापूर येथे हातमागावर कापड विणले जाते. 28. येथे संत्र्यांचा मोठा बाजार. आन्सर 2. नागपूर. एक्सप्लेनेशन. नागपूर हे शहर संत्र्यांचे शहर म्हणून ओळखले जाते आणि येथे संत्र्यांचा मोठा बाजार भरतो. त्यामुळे प्रश्न 28 चे योग्य उत्तर पर्याय 2 आहे. कामठी येथे सैनिकी शिक्षण केंद्र आहे. 30. विड्या बनविण्याचा व्यवसाय. आन्सर 3. विवापूर. विवापूर येथे विड्या बनविण्याचा व्यवसाय चालतो. 31. संरक्षण साहित्याचा कारखाना. आन्सर 1. पर्याय अस्पष्ट आहे. नागपूर जवळील पर्याय अस्पष्ट आहे. येथे संरक्षण साहित्याचा कारखाना आहे. आन्सर 1. बाजारगाव. कागदाचा कारखाना बाजारगाव येथे आहे. आन्सर 2. धापेवाडा. येथे विठ्ठल मंदिर आहे, त्याला विदर्भातील पंढरपूर म्हणतात. याचे उत्तर धापेवाडा आहे. 34. महाकवी कालिदासाचे स्मारक. आन्सर 1. रामटेक. रामटेक येथील टेकडीवर महाकवी कालिदासाचे स्मारक आहे. 35. दगडी कोळशाच्या खाणी. आन्सर 1. सावनेर. सावनेर जवळच दगडी कोळशाच्या खाणी आहेत. 36. मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र. मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र ही संस्था नागपूर शहरात आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण गडचिरोली शहर येथे आहे. 2. गडचिरोली जिल्ह्यात एकूण तालुके. आन्सर 3. 1 2. गडचिरोली जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहेत. 3. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन. आन्सर 2. 1 9 8 1. 26 ऑगस्ट 1982. 2. गडचिरोली जिल्ह्यात एकूण तालुके एवढे आहेत. आन्सर 3. 1 2. गडचिरोली जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहेत. 3. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन ऑगस्ट 26 रोजी गडचिरोली जिल्हा निर्माण झाला. आन्सर 3. 1 9 8 2. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून 26 ऑगस्ट 1982 रोजी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. 4. महाराष्ट्रातील अतिपूर्वेचा जिल्हा होय. आन्सर 2. गडचिरोली.
गडचिरोली हा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा आहे. 5. महाराष्ट्र राज्याचे आन्सर 2. गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण मुख्यालय हे गडचिरोली शहर आहे. वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. 7. सिरोंचा हे गाव कोणत्या नदीकाठी आहे? आन्सर 1. प्राणहिता. सिरोंचा हे गाव प्राणहिता नदीच्या काठावर वसलेले आहे. 8. अतिपूर्वेकडील महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता? आन्सर 1. गडचिरोली. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जिल्हा गडचिरोली आहे. 7. सिरोंचा हे गोदावरी नदीचा वापर गडचिरोली जिल्ह्यात लाकूड वाहून नेण्यासाठी केला जातो. 10. ठिकाण गोदावरी व प्राणहिता नद्यांच्या संगमावर. आन्सर 4. सोमनूर. सोमनूर हे ठिकाण गोदावरी व प्राणहिता या नद्यांच्या संगमावर आहे, जिथे दर 12 वर्षांनी सिंहस्थ पर्वणीत यात्रा भरते. 9. गडचिरोली जिल्ह्यात लाकूड वाहून नेण्यासाठी नदीचा वापर. आन्सर 1. गोदावरी. गोदावरी नदीचा वापर गडचिरोली जिल्ह्यात लाकूड वाहून नेण्यासाठी केला जातो. 10. ठिकाण आन्सर 3. शिडा. हे ठिकाण गोदावरी व प्राणहिता या नद्यांच्या संगमावर आहे, जिथे दर 12 वर्षांनी सिंहस्थ पर्वणीत यात्रा भरते. 12. लोक बिरादरी प्रकल्प. आन्सर 3. बाबा आमटे.
लोक बिरादरी हा बाबा आमटे यांचा आदिवासी विकासाचा प्रकल्प हेमलकसा येथे आहे. 13. मगरी आढळणारे ठिकाण. आन्सर. एक्सप्लेनेशन. गडचिरोली जिल्ह्यात लाकूड वाहून नेण्यासाठी इंद्रावती नदीचा वापर केला जातो. 10. हे ठिकाण भामरागड तालुक्यात आहे. आन्सर. 2. हेमलकसा. एक्सप्लेनेशन. हेमलकसा हे ठिकाण भामरागड तालुक्यात आहे. 11. लोक बिरादरी हा याचा आदिवासी विकासाचा प्रकल्प हेमलकसा येथे आहे. आन्सर. 3. बाबा आमटे. एक्सप्लेनेशन. लोक बिरादरी हा बाबा आमटे यांचा आदिवासी विकासाचा प्रकल्प हेमलकसा येथे आहे. 12. हे ठिकाण गोदावरी व प्राणहिता या नद्यांच्या संगमावर असून येथे दर 12 वर्षांनी सिंहस्थ पर्वणीत यात्रा भरते. आन्सर. 3. सिरोंचा. एक्सप्लेनेशन. सिरोंचा हे ठिकाण गोदावरी व प्राणहिता या नद्यांच्या संगमावर आहे. 13. नदीमध्ये सिरोंचा परिसरात मगरी आढळतात. आन्सर. 3. गोदावरी. एक्सप्लेनेशन. गोदावरी नदीमध्ये सिरोंचा परिसरात मगरी आढळतात. 14. हा जिल्हा उद्योगविरहित जिल्हा आहे. आन्सर. 4. गडचिरोली. एक्सप्लेनेशन. गडचिरोली हा जिल्हा उद्योगविरहित जिल्हा आहे. 15. ठिकाण कोशा कापडासाठी अधिक प्रसिद्ध आहे. आन्सर. 1. आरमोरी. एक्सप्लेनेशन. आरमोरी हे ठिकाण कोशा कापडासाठी अधिक प्रसिद्ध आहे. 16. गडचिरोली जिल्ह्यात या तालुक्यातील वने अधिक दाट आहेत. आन्सर. 4. यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन. अहेरी, धानोरा आणि कुरखेडा या सर्वच तालुक्यातील वने अधिक दाट आहेत. 17. गडचिरोली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध चपराळा अभयारण्य या तालुक्यात वसलेले आहे. आन्सर. 1. चामोर्शी. एक्सप्लेनेशन. चपराळा अभयारण्य चामोर्शी तालुक्यात वसलेले आहे. 18. गडचिरोली जिल्ह्यात तालुक्यात ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आन्सर. 1. आरमोरी. एक्सप्लेनेशन. आरमोरी तालुक्यात ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. 19. पुरमशहाच्या राजधानीचे ठिकाण कोणते होते. आन्सर. 1. टिपागड. एक्सप्लेनेशन. पुरमशहाच्या राजधानीचे ठिकाण टिपागड होते. 20. आदिवासी शिक्षणाचे केंद्र कोणते. आन्सर. 2. अहेरी. एक्सप्लेनेशन. आदिवासी शिक्षणाचे केंद्र अहेरी आहे. 21. वैरागड कशासाठी प्रसिद्ध आहे. आन्सर. 4. यापैकी सर्व. एक्सप्लेनेशन. वैरागड ऐतिहासिक किल्ला, देवालय आणि ईदगाह या सर्वांसाठी प्रसिद्ध आहे. 22. मार्कंडा विदर्भातील खजुराहो कशासाठी प्रसिद्ध आहे. आन्सर. 1. शंकराचे हेमाडपंथी मंदिर. एक्सप्लेनेशन. मार्कंडा हे शंकराच्या हेमाडपंथी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. 23. गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे. आन्सर. 3. एटापल्ली. एक्सप्लेनेशन. गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे. 24. गडचिरोली जिल्ह्यात वनविभागाचे लाकूड संकलन केंद्र कुठे आहे. आन्सर. 2. आलापल्ली. एक्सप्लेनेशन. गडचिरोली जिल्ह्यात वनविभागाचे लाकूड संकलन केंद्र आलापल्ली येथे आहे. 25. यापैकी कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही. आन्सर. 4. बैलाडीला. एक्सप्लेनेशन. बैलाडीला हा डोंगर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही. आन्सर. 1. गोंदिया. गोंदिया जिल्ह्याचे मुख्य ठिकाण गोंदिया हेच आहे, जसे प्रतिमेतील माहितीमध्ये नमूद केले आहे. 2. गोंदिया जिल्ह्यात एकूण तालुके. आन्सर. 2. 8. गोंदिया जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत, जे प्रतिमेतील तालुके 8 यादीमध्ये स्पष्टपणे दिले आहेत. 3. गोंदिया जिल्हा हा म्हणून ओळखतात. आन्सर. 1. तलावांचा जिल्हा. गोंदिया जिल्हा हा मुख्यतः तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. 4. गोंदिया जिल्ह्यातील मोठे तलाव.
आन्सर 4 यापैकी सर्वच. खळबंदा, चोरखमारा, बोदलकसा, नवेगाव बांध, सिरपार, रेंगेपार आणि मानागड हे सर्व गोंदिया जिल्ह्यातील मोठे तलाव आहेत. त्यामुळे यापैकी सर्वच हे योग्य उत्तर आहे. 5 गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव. आन्सर 3 नवेगाव बांध. नवेगाव बांध हा गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव आहे. 6 गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पीक. आन्सर 1 धान किंवा भात. प्रतिमेतील माहितीनुसार भात, तांदूळ हे गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. 7 उत्पादनात गोंदिया जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे. आन्सर 1 भात. गोंदिया जिल्हा भात उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. 8 गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने दगडाच्या खाणी. आन्सर 1 लोहखनिज व ग्रॅनाइट. गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने लोहखनिज आणि ग्रॅनाइट दगडाच्या खाणी आढळतात. 9 आंबेतलाव. आन्सर 1 गोरेगाव. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात आंबेतलाव येथे लोहखनिजांचे साठे आहेत. आन्सर 1 गोरेगाव. गोंदिया जिल्ह्यात ग्रॅनाइट प्रकारचा दगड प्रामुख्याने आमगाव, सालेकसा आणि तिरोडा या तालुक्यांमध्ये आढळतो. आन्सर 2 आमगाव. गोंदिया जिल्ह्यात ग्रॅनाइट प्रकारचा दगड प्रामुख्याने आमगाव, सालेकसा आणि तिरोडा या तालुक्यांमध्ये आढळतो. आन्सर 4 यापैकी सर्वच. गोंदिया जिल्ह्यातील वनांत साग, हळदू, शिसव, महुआ, तेंदू, आवळा व साल तसेच खैर, ऐन, बांबू, हिरडा, पळस आणि सीताफळ, अंजन, चिंच, जांभूळ, करवंद हे सर्व वृक्ष आढळतात. 12 संस्कृत नाटककार भवभूती यांचे स्मारक. आन्सर 1 आमगाव. संस्कृत नाटककार भवभूती यांचे स्मारक आमगाव येथे आहे. 13 गोंदिया जिल्ह्याची निर्मिती. आन्सर 2 भंडारा. भंडारा जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. 14 गोंदिया जिल्ह्यात आढळणारे आदिवासी. आन्सर 4 यापैकी सर्वच. गोंदिया जिल्ह्यात गोंड, गोवाशी, हलबा हे सर्व आदिवासी आढळतात. 15 महानुभाव पंथीयांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. आन्सर 2 जामगाव. महानुभाव पंथीयांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र जामगाव येथे आहे. AI responses may include आन्सर 3 गाढवी. इटियाडो धरण गाढवी नदीवर आहे. 17 भातास उपयुक्त असलेली या प्रकारची मृदा गोंदिया जिल्ह्यात जास्त प्रमाणात आहे. आन्सर 3 सिहार. गोंदिया जिल्ह्यात भाताच्या लागवडीसाठी सिहार प्रकारची मृदा जास्त प्रमाणात उपयुक्त आहे. 18 गाढवी नदी येथे उगम पावते. आन्सर 1 चिंचगड टेकड्या. गाढवी नदीचा उगम चिंचगड टेकड्यांमध्ये होतो. 19 गोंदिया जिल्ह्यास महाराष्ट्रातील एवढ्या जिल्ह्यांच्या सीमा एकवटलेल्या आहेत. आन्सर 1 2 गोंदिया जिल्ह्याच्या सीमा महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांच्या सीमांशी एकवटलेल्या आहेत. ट्रान्सलेशन 1 16 इटियाडो
आन्सर 1. भंडारा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. आन्सर 1. भंडारा. भंडारा हे भंडारा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. 2. भंडारा जिल्ह्यात एकूण तालुके. आन्सर 3. 7. भंडारा जिल्ह्यात एकूण 7 तालुके आहेत, ज्यात भंडारा, पवनी, साकोली, लाखांदूर, लाखनी, मोहाडी आणि तुमसर यांचा समावेश आहे. 3. भंडारा जिल्ह्याने महाराष्ट्र राज्याचे फक्त टक्के क्षेत्र व्यापून टाकले आहेत. आन्सर 1. 33. 4. भंडारा जिल्हा खोऱ्यात मोडतो. आन्सर 2. वैनगंगेच्या. 5. रोजी भंडारा जिल्हा एक मे 1999 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. 6. भंडारा जिल्ह्याचे हवामान. आन्सर 2. विषम. 7. भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी. आन्सर 1. वैनगंगा. 8. बावनथडी उपनदी. आन्सर 2. वैनगंगेची. 9. चांदपूर तलाव. आन्सर 1. तुमसर. तुमसर हा भंडारा जिल्ह्यातील एक तालुका आहे, जिथे चांदपूर तलाव आहे. 10. इटियाडोह प्रकल्पातील आन्सर 3, 1 व 2 दोन्ही. भंडारा जिल्ह्यातील भंडारा आणि तुमसर या दोन्ही तालुक्यांमध्ये तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. 12. भंडारा जिल्ह्यात ज्वारीचे पीक. आन्सर 4, यापैकी सर्वच. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर आणि पवनी या सर्वच तालुक्यांमध्ये ज्वारीचे पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. 13. मॅंगनीजच्या खाणी. आन्सर 1, तुमसर. भंडारा जिल्ह्यात मॅंगनीजच्या खाणी तुमसर परिसरात आहेत. 14. भंडारा जिल्ह्यातील वनांत वृक्ष. आन्सर 4, यापैकी सर्वच. भंडारा जिल्ह्यातील वनांमध्ये साग, हळदू, साल, शिसव, मनहुआ, धामोडा, तेंदू, आवळा, खैर, ऐन, बांबू, हिरडा हे सर्व वृक्ष आढळतात. 15. कोशा कापड उद्योग. आन्सर 4, सर्वच ठिकाणी. कोशा कापड उद्योग साकोली, बापेवाडा, लाखनी, एकोडी आणि भंडारा, गणेशपूर या सर्वच ठिकाणी चालतो. 16. औद्योगिक वसाहत MIDC. आन्सर 1, भंडारा. भंडारा येथे औद्योगिक वसाहत MIDC आहे. 17. युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना. आन्सर 1, जवाहरनगर. जवाहरनगर येथे युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. 18. पितळी भांडी तयार करण्याचे कारखाने.
आन्सर 3. भंडारा. भंडारा येथे पितळी भांडी तयार करण्याचे कारखाने आहेत. 19. कागद तयार करण्याचा कारखाना. आन्सर 1. तुमसर रोड. कागद तयार करण्याचा कारखाना तुमसर रोड येथे आहे. 20. गवळी राजवटीत बांधलेला प्राचीन किल्ला. आन्सर 2. भंडारा. गवळी राजवटीत बांधलेला प्राचीन किल्ला भंडारा शहरात आहे. 21. अलोनी बाबा या संताचा मठ. आन्सर 1. भंडारा. भंडारा येथे अलोनी बाबा या संताचा मठ आहे. 22. तांदळाची बाजारपेठ. आन्सर 1. तुमसर. तुमसर येथे तांदळाची बाजारपेठ आहे. 23. भंडारा रोड म्हणून ओळखले जाणारे गाव. आन्सर 1. वरठी. वरठी या गावाला भंडारा रोड म्हणून ओळखतात. 24. ट्रकची जुळणी करण्याचा कारखाना. आन्सर 1. लाखनी. लाखनी जवळच ट्रकची जुळणी करण्याचा कारखाना आहे. 25. भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नदी. आन्सर 1. वैनगंगा. वैनगंगा ही भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. AI responses may include mistakes. Answer 8. Rajura. Explanation. The image text for question 8 asks, Answer 8. चंद्रपूर. चंद्रपूर हे चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य प्रशासकीय ठिकाण जिल्हा मुख्यालय आहे. 2. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण तालुके. आन्सर 2. 1. 5. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या एकूण 15 तालुके आहेत. 3. चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका निर्मिती. आन्सर 1. जिवती. जिवती हा नवीन तालुका मे 2002 मध्ये निर्माण झाला. 4. आन्सर 1. चंद्रपूर. एक्सप्लेनेशन. दिलेल्या उत्तरसूचीनुसार प्रश्न 1 चे योग्य उत्तर पर्याय 1 आहे, जे चंद्रपूर आहे. 2. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण तालुके. आन्सर 2. 1. 5. एक्सप्लेनेशन. दिलेल्या उत्तरसूचीनुसार प्रश्न 2 चे योग्य उत्तर पर्याय 2 आहे, जे 15 आहे. 3. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका मे 2002 निर्माण झाला.
आन्सर 2 चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्याचे पूर्वीचे नाव चांदा चंदा असे होते. 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. 7 चंद्रपूर शहर या नदीकाठी वसले आहे. आन्सर 2 इरई. चंद्रपूर शहर इरई नदीच्या काठावर वसलेले आहे. 8 येथे वन महाविद्यालय आहे. आन्सर 2 चंद्रपूर. वन महाविद्यालय चंद्रपूर शहरात आहे. 9 हे भाताच्या गिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे. आन्सर 1 मूल. मूल हे भाताच्या गिरण्यांसाठी राईस मिल्स प्रसिद्ध आहे. आन्सर 4 यापैकी सर्वच. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे जंक्शनमध्ये चंद्रपूर, नागभीड, तडई आणि मांजरी यांचा समावेश आहे. 12 चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी. आन्सर 1 वर्धा. वर्धा ही चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. 13 चंद्रपूर जिल्ह्यात सागवान व तेंदूची पाने, बांबू आणि मोहाची फुले ही सर्व प्रमुख वनोत्पादने आहेत. 15 चंद्रपूर जिल्ह्यात येथे अभयारण्य आहे. आन्सर 2 अंधारी. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे प्रसिद्ध अभयारण्य आहे. 16 राज्यातील सर्वाधिक सिमेंट कारखाने असलेला जिल्हा. आन्सर 3 चंद्रपूर. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. 17 चंद्रपूर जिल्ह्यात येथे औद्योगिक वसाहती आहेत. आन्सर 4 यापैकी सर्व. चंद्रपूर, घडोली, घुगुस आणि मूल येथे औद्योगिक वसाहती आहेत. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. काय 9 चंद्रपूर जिल्ह्यात येथे औद्योगिक वसाहती आहेत. आन्सर 4 यापैकी सर्व. एक्सप्लेनेशन. चंद्रपूर, घडोली, घुगुस आणि मूल या सर्व ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक वसाहती आहेत. 10 येथे काच कारखाना आहे. आन्सर 2 बल्लारपूर. हे उत्तर प्रतिमा की आन्सर की मधील 20 क्रमांकासमोरील उत्तरावरून निश्चित केले आहे. 21 संरक्षण साहित्याचा कारखाना येथे आहे. आन्सर 2 भद्रावती. हे उत्तर प्रतिमा की आन्सर की मधील 21 क्रमांकासमोरील उत्तरावरून निश्चित केले आहे. 22 आनंदवन प्रकल्प येथे आहे. आन्सर 2 वरोडा.
हे उत्तर प्रतिमा की आन्सर की मधील 22 क्रमांकासमोरील उत्तरावरून निश्चित केले आहे. 23. घोडाझरी हा निसर्गरम्य तलाव कोणत्या तालुक्यात आहे? आन्सर 3. नागोबेड. हे उत्तर प्रतिमा की आन्सर की मधील 23 क्रमांकासमोरील उत्तरावरून निश्चित केले आहे. 1. यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. आन्सर 1. यवतमाळ. हे उत्तर प्रतिमा की आन्सर की मधील 1 क्रमांकासमोरील उत्तरावरून निश्चित केले आहे. आन्सर 1. यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण जिल्हा मुख्यालय हे यवतमाळ शहरच आहे. 2. यवतमाळ जिल्ह्यात एकूण तालुके. आन्सर 3. 1. 6. यवतमाळ जिल्ह्यात एकूण 16 तालुके आहेत. 3. कापूस उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा. आन्सर 2. यवतमाळ. पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याला ओळखले जाते, कारण येथे कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. 4. डोंगरात वसलेले शहर. आन्सर 3. यवतमाळ. यवतमाळ हे शहर भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ प्रदेशात वसलेले आहे. 5. सहा. येथील रंगनाथ स्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहे. आन्सर 2. वणी. एक्सप्लेनेशन. वणी येथील रंगनाथ स्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहे. 7. येथे वन विभागाचे लाकूड विक्री केंद्र आहे. आन्सर 1. पुसद. एक्सप्लेनेशन. पुसद येथे वन विभागाचे लाकूड विक्री केंद्र आहे. एक. प्रश्न 8. यवतमाळ जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणतः आहे. उत्तर 4. कोरडे व विषम. यवतमाळ जिल्ह्याचे हवामान सामान्यतः कोरडे आणि विषम असते. 1. प्रश्न 9. नदीवर सहस्त्रकुंड धबधबा प्रसिद्ध आहे. उत्तर 1. पैनगंगा. सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवर आहे. 1. प्रश्न 10. यवतमाळ जिल्ह्यात या आदिवासी जमाती आढळतात. उत्तर 4. यापैकी सर्वच. यवतमाळ जिल्ह्यात गोंड, कोलाम आणि परधान या सर्व आदिवासी जमाती आढळतात. अकरा. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला तालुका. स्टेप 1. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी लोकसंख्या. यवतमाळ जिल्ह्यात केळापूर, राळेगाव आणि घाटंजी या तिन्ही तालुक्यांमध्ये आदिवासींची लक्षणीय लोकसंख्या आहे. आन्सर 4. यापैकी सर्वच. AI responses may include mistakes. 10. यवतमाळ जिल्ह्यात आढळणाऱ्या आदिवासी जमाती. आन्सर 4. यापैकी सर्वच. यवतमाळ जिल्ह्यात गोंड, कोलाम आणि परधान या सर्व आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात. 11. यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक
आन्सर 4 यापैकी सर्व. दिग्रस, उमरखेड आणि दारव्हा या तिन्ही परिसरांमध्ये खाण्याच्या विड्यांच्या पानांचे मळे आहेत. 13 यवतमाळ जिल्ह्यातील वनात प्राणी आढळतात. आन्सर 4 यापैकी सर्व. यवतमाळ जिल्ह्यातील वनांमध्ये वाघ व अस्वल, नीलगाय व सांबर आणि चिंकारा व रानडुक्कर हे सर्व प्राणी आढळतात. 14 वणी तालुक्यात येथे चुनखडक सापडतो. आन्सर 4 यापैकी सर्वच. परमडोह, राजूर आणि चनाखा या सर्व ठिकाणी वणी तालुक्यात चुनखडक सापडतो. 15 यवतमाळ जिल्ह्यात येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत. आन्सर 4 यापैकी सर्वच. यवतमाळ जिल्ह्यात वणी व राजूर, मारेगाव, आष्टोना आणि दिग्रस, चिंचोली व उमरखेड, राणकी या सर्व ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी आहेत. 16 यवतमाळ जिल्ह्यात या आदिवासी जमाती आढळतात. आन्सर 4 यापैकी सर्वच. यवतमाळ जिल्ह्यात गाण, कोलाम आणि परधान या सर्व आदिवासी जमाती आढळतात. 1 अमरावती जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होय. आन्सर 1 अमरावती. अमरावती हे अमरावती जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. 2 अमरावती जिल्ह्यात एकूण तालुके एवढे आहेत. आन्सर 1 14. अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. 3 यांची अमरावती ही कर्मभूमी आहे. आन्सर 2 डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांची अमरावती ही कर्मभूमी आहे. 4 अमरावती जिल्ह्यातील या प्रमुख नद्या आहेत. आन्सर 4 यापैकी सर्वच. अमरावती जिल्ह्यातील प्रमुख नद्या पूर्णा, तापी आणि वर्धा या सर्व आहेत. 5 अमरावती जिल्ह्यातील या पूर्णच्या उपनद्या आहेत. आन्सर 4 यापैकी सर्वच. अमरावती जिल्ह्यातील पूर्णच्या उपनद्या चंद्रभागा, शहानूर आणि पेढी या सर्व आहेत. 6 अमरावती जिल्ह्यातील या तापीच्या उपनद्या आहेत. आन्सर 4 यापैकी सर्वच. अमरावती जिल्ह्यातील तापीच्या उपनद्या कापरा, सिपना आणि गाडगा या सर्व आहेत. 7 चिखलदरा परिसरात या आदिवासी जमाती आहेत. आन्सर 4 यापैकी सर्वच. चिखलदरा परिसरात कोरकू व कोलाम, बसोडे व गोंड आणि माडिया गोंड या सर्व आदिवासी जमाती आढळतात. 8 हे अमरावती जिल्ह्यातील प्रमुख धान्य पीक आहे. आन्सर 3 ज्वारी. ज्वारी हे अमरावती जिल्ह्यातील प्रमुख धान्य पीक आहे. 9 बांबूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आन्सर 2 चिखलदरा. एक्सप्लेनेशन. चिखलदरा हे ठिकाण बांबूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. दारणी, वरुड आणि मोर्शी हे पर्याय योग्य नाहीत. 10 मेळघाट अभयारण्य हे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात सातपुडा पर्वतरांगेत वसलेले आहे. 11 तालुक्यात मेळघाट अभयारण्य आहे. आन्सर 1 चिखलदरा. मेळघाट अभयारण्य हे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात सातपुडा पर्वतरांगेत वसलेले आहे. 12 मेळघाट हा महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आहे. आन्सर 3 पहिला. 1974 साली प्रोजेक्ट टायगर अंतर्गत स्थापन झालेला मेळघाट हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. 13 डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेले श्री शिवाजी शिक्षण संस्था. आन्सर 1 अमरावती. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना अमरावती येथे केली. 14 हे स्थळ विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. आन्सर 2 चिखलदरा. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. 15 येथे गोविंद प्रभूची समाधी आहे.
आन्सर 2 रिद्धपूर. गोविंद प्रभूची समाधी रिद्धपूर येथे आहे. 16 येथे संत तुकडोजी महाराजांची समाधी आहे. आन्सर 2 मोझरी. संत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी येथे आहे. 17 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आन्सर 1 अमरावती. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. 1 पंढरी शेगावला म्हणतात. आन्सर 3 विदर्भाची. शेगावला विदर्भाची पंढरी म्हणतात. 2 खाऱ्या पाण्याचे सरोवर. आन्सर 4 लोणार. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. 3 हे गाव श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता यांचे जन्मस्थान आहे. आन्सर 2 सिंदखेड राजा. सिंदखेड राजा हे गाव श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता यांचे जन्मस्थान आहे. 4 बुलढाणा जिल्ह्यातील कोणते तेल प्रसिद्ध आहे? आन्सर 1 करडई. बुलढाणा जिल्ह्यात करडईचे तेल प्रसिद्ध आहे. 5 बुलढाणा जिल्ह्यात एकूण तालुके आहेत. आन्सर 4 13. बुलढाणा जिल्ह्यात एकूण 13 तालुके आहेत. 6 विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याचे क्षेत्रफळ इतके आहे. आन्सर 1 9661 चौ. कि. मी. बुलढाणा जिल्ह्याचे क्षेत्रफळ 9661 चौ. कि. मी इतके आहे. 7 सातवाहन राज्याचे राज्य बुलढाण्यावर इ. स. पूर्व मध्ये होते. आन्सर 1 दुसरे शतक. सातवाहन राज्याचे राज्य बुलढाण्यावर इ. स. पूर्व दुसऱ्या शतकात होते. AI responses may include mis. आन्सर 1 शेवटी 12वे शतक ते सुरुवातीस 14व्या शतकापर्यंत. एक्सप्लेनेशन बुलढाण्यावर देवगिरीच्या यादवांची सत्ता शेवटी 12वे शतक ते सुरुवातीस 14व्या शतकापर्यंत होती, जसे दिलेल्या उत्तरसूचीमध्ये दर्शविले आहे. 9 बुलढाणा जिल्ह्याचा ट्रान्सपोर्ट कार्यालय क्र. आन्सर 1 28. एक्सप्लेनेशन बुलढाणा जिल्ह्याचा ट्रान्सपोर्ट कार्यालय क्रमांक RTO कोड 28 आहे, जसे दिलेल्या उत्तरसूचीमध्ये दर्शविले आहे. आन्सर 1 खामगाव. एक्सप्लेनेशन खामगाव येथे सर्पसंग्रहालय आहे, जसे दिलेल्या उत्तरसूचीमध्ये दर्शविले आहे. 11 विवेकानंद आश्रम आहे. आन्सर 1 हिवरा आश्रम. एक्सप्लेनेशन हिवरा आश्रम येथे विवेकानंद आश्रम आहे, जसे दिलेल्या उत्तरसूचीमध्ये दर्शविले आहे. 12 बुलढाणा शहराजवळून ही नदी जाते. आन्सर 4 पैनगंगा. एक्सप्लेनेशन बुलढाणा शहराजवळून पैनगंगा नदी जाते, जसे दिलेल्या उत्तरसूचीमध्ये दर्शविले आहे. 13 बुलढाणा जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे आहे. आन्सर 1 उष्ण व कोरडे. एक्सप्लेनेशन बुलढाणा जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे, जसे दिलेल्या उत्तरसूचीमध्ये दर्शविले आहे. 14 बुलढाणा जिल्ह्यात हे थंड हवेचे ठिकाण आहे. आन्सर 4 यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन बुलढाणा, अंबाबरवा आणि भिंगारा ही सर्व बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणे आहेत, जसे दिलेल्या उत्तरसूचीमध्ये दर्शविले आहे. 15 बुलढाणा जिल्ह्यातील या प्रमुख नद्या होत. आन्सर 1 पूर्णा व पैनगंगा. एक्सप्लेनेशन पूर्णा व पैनगंगा या बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख नद्या होत, जसे दिलेल्या उत्तरसूचीमध्ये दर्शविले आहे. 16 बुलढाणा जिल्ह्यातील हे प्रमुख व्यापारी पीक आहे. आन्सर 1 कापूस. एक्सप्लेनेशन कापूस हे बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी पीक आहे, जसे दिलेल्या उत्तरसूचीमध्ये दर्शविले आहे. 17 शिवधर्माची स्थापना या दिवशी सिंदखेड राजा येथे झाली. आन्सर 1 12 जानेवारी 2005. एक्सप्लेनेशन शिवधर्माची स्थापना 12 जानेवारी 2005 या दिवशी सिंदखेड राजा येथे झाली, जसे दिलेल्या उत्तरसूचीमध्ये दर्शविले आहे. 18 सिंदखेड राजा येथे यांचा राजवाडा आहे. आन्सर 2 श्री लखुजी जाधव. एक्सप्लेनेशन सिंदखेड राजा येथे श्री लखुजी जाधव यांचा राजवाडा आहे, जसे दिलेल्या उत्तरसूचीमध्ये दर्शविले आहे. 19 बुलढाणा जिल्ह्यात सर्वधर्म समभाव असलेला दर्गा होय. आन्सर 1 सैलानी बाबा. एक्सप्लेनेशन बुलढाणा जिल्ह्यात सर्वधर्म समभाव असलेला सैलानी बाबा दर्गा होय, जसे दिलेल्या उत्तरसूचीमध्ये दर्शविले आहे. 20 येथे आनंद सागर प्रकल्प आहे. आन्सर 3 शेगाव.
एक्सप्लेनेशन शेगाव येथे आनंद सागर प्रकल्प आहे जसे दिलेल्या उत्तरसूचीमध्ये दर्शविले आहे. आन्सर 2-8. एक्सप्लेनेशन प्रतिमेमध्ये दिलेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. तालुके 8 असे स्पष्टपणे नमूद केले आहे. 2. नदी वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. आन्सर 1. वर्धा. एक्सप्लेनेशन प्रतिमेमध्ये प्रमुख नद्या वर्धा, यशोदा, वेणा असे नमूद केले आहे. वर्धा ही वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. एक्सप्लेनेशन कार, वेणा, जाम आणि एराई या वर्धा नदीच्या उपनद्या आहेत. दिलेल्या पर्यायांमध्ये यशोदा, बाकळी आणि वेणा या सर्व वर्धा नदीच्या उपनद्या आहेत. 4. वर्धा जिल्ह्याचे हवामान. आन्सर 3-1 व 2 दोन्ही. एक्सप्लेनेशन वर्धा जिल्ह्याचे हवामान कडक उन्हाळा आणि कडक थंडी या दोन्ही वैशिष्ट्यांनी युक्त आहे. 5. वर्धा जिल्ह्यातील धरणे. आन्सर 4 यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन वर्धा जिल्ह्यात महाकाळी, डोंगरगाव, पंचधारा आणि बोर ही सर्व धरणे आहेत. 6. वर्धा जिल्ह्यातील वने. आन्सर 4 यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन वर्धा जिल्ह्यातील वनात साग, धावडा, सालई, तेंदू, मोह आणि बेहडा ही सर्व झाडे आढळतात. 7. वर्धा जिल्ह्यातील पिके. आन्सर 4 यापैकी सर्वच. एक्सप्लेनेशन ज्वारी, सोयाबीन आणि कापूस ही सर्व वर्धा जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. 8. पोलाद कारखाना. आन्सर 2 भुगाव. एक्सप्लेनेशन भुगाव येथे पोलाद कारखाना आहे. 9. तांडा. आन्सर 2 बंजारा. एक्सप्लेनेशन बंजारा यांच्या वस्तीला तांडा म्हणतात. 10. बापूकुटी. आन्सर 1 सेवाग्राम. एक्सप्लेनेशन सेवाग्राम येथे महात्मा गांधींनी वास्तव्य केलेली बापूकुटी आहे. 11. मगन संग्रहालय. आन्सर 3 वर्धा. एक्सप्लेनेशन वर्धा येथे मगन संग्रहालय आहे. 12. आंतरराष्ट्रीय विश्व हिंदी विद्यापीठ. आन्सर 2 वर्धा. एक्सप्लेनेशन वर्धा येथे आंतरराष्ट्रीय विश्व हिंदी विद्यापीठ आहे. 13. हत्तीरोग संशोधन केंद्र. आन्सर 2 वर्धा. एक्सप्लेनेशन वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र कार्यरत आहे. 14. जैनांचे काचेचे मंदिर. आन्सर 1 आर्वी. एक्सप्लेनेशन जैनांचे काचेचे मंदिर आर्वी येथे आहे. 15. वर्धा जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर. आन्सर 2 गरमसूर. एक्सप्लेनेशन गरमसूर हे वर्धा जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर होय. 16. वर्धा जिल्ह्याचे नाव. आन्सर 2 गांधीजींचा जिल्हा. एक्सप्लेनेशन वर्धा जिल्हा गांधीजींचा जिल्हा या नावाने ओळखला जातो. 17. महाराष्ट्रातील संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा. आन्सर 3 वर्धा. एक्सप्लेनेशन वर्धा हा महाराष्ट्रातील संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा होय. AI responses may include mistakes.